गावचा ग्रामपंचायतचा सरपंच जनतेतून निवडला, नगरपंचायतीचा नगराध्यक्ष जनतेतून निवडला, नगराध्यक्ष महानगरपालिकेचा जनतेतून निवडाल. पण हिम्मत असेल तर मुख्यमंत्री एकदा जनतेतून निवडून बघा. हा मराठ्याचा फकड्या नाही निवडून मुख्यमंत्री या खुर्चीवर बसला तर नाव लावणार नाही मराठा. जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा संत जनाचा, जागृती झाली भारत वर्षात, जागृती झाली भारत वर्षात, जागृती झाली भारत वर्षात. सळसळे स्वाभिमान अंगात मुजरतुम करतो स्वाभिमानात जी जी. तुम करतो स्वाभिमानात, जी 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 मुद्रा तुम करतो स्वाभिमानात, जी जी जी. नर्मदा गोदा पंचगंगा, नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा. कसा होता महाराष्ट्र आमचा? तुमचं आमचं वाडवडील ज्यावेळेस वड्या खोड्याला पाणी जनावर घेऊन जायचं त्यावेळेस त्या नदीतलं वड्यातलं पाणी प्यायची. पण आताच्या नद्या ह्या कारखानदाराच्या उद्योगपतींच्या रखेल झाल्यासारखे झालेत. त्यातलं घाण पाणी सोडा, मळीचं पाणी सोडा आणि पिण्याजोगं पाणी कसलंच राहिलं नाही. तुम्हाला आम्हाला पाणी आता बिसलर या बाटलीशिवाय पिऊच वाटत नाही. पण त्यावेळेच्या नद्या स्वच्छ आणि पवित्र होत्या. या हरामखोरांनी वाटवून टाकल्या सगळ्या नद्या. हा, नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोरा खोरीचा घाट, सातारी खोरा खोरीचा घाट. गाली धिंगाणा मावळे ताट, आली धिंगाणा मावळे ताट, गाली धिंगाणा मावळे ताट, त्यात गाजला वारणा काठ. जी 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 त्यात गाजला वारणा घाट, जी 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 त्यात गाजला वारणा घाट, जी जी जी. हडपीर ज्याचं तणकट, हडपीर ज्याचं तणकटन, पोलादी काम मनगट, काम मनगट, जी 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 काम मनगट, जी आ जी जी मनगट. कसा होता मराठा आमचा? या वैऱ्यांना मोगलांना आमच्या संताजी आणि धनाजीची नावं जरी घेतली तर पळता भुई थोडी व्हायची. त्यांची नावं सोडा, पण त्यांची घोडी सुद्धा तचकायची. त्यांना तर भ्या होतच, पण घोड्यांना सुद्धा भ्या वाटायचं. पाणी पेत नव्हती घोडी, दचकीनं मागे सरकायची. ती मुघल विचारायची क्यों बे गधे, पाणी क्यों नाही पी रहा, तुझे संताजी धनाजी दिखाई दे रहा है क्या? असा हा. हडपीर ज्याचं तणकट, हडपीर ज्याचं तणकटन, पोलादी काम मनगट, काम मनगट, जी जी काम मनगट, जी जी. भरदार पोटरी मांड, भरदार पोटरी मांडन, पिळदार शोभती दंड, शोभती दंड, जी जी शोभती दंड, जी जी. भरदार छातीचा बांधा, 56 इंचाची छाती. गडी मर्दानी राजाचं होत, यसाची कंक, बाजी पासलकर असं मर्द होत. खाली पडलेल्या तोफा आमच्या गडावर घेऊन जायचं. पण आता जे आमच्या मराठ्यांच्या पुड्या खाऊन खाऊन असं छातीच्या पासोळ्या दिसायला लागलेत. मग ताकदी सांभाळल्या, व्यायाम केला तर तो मराठा शोभून दिसल. लेच्या पेच्यानी मराठा म्हणून घ्यायचे काय काम आहे? भरदार छातीचा बांधा, भरदार छातीचा बांधा, असा मर्द मराठा खंडाजी राजी जी मराठा खंडाजी आजी जी मराठा खंडाजी आजी जी. असा मर्द मराठा रणी, असा मर्द मराठा रणी. मग सांगितलं मी वैऱ्यांना पळता भुई थोडी व्हायची. मराठे ताणून मारायचे, ताणू ताणू मारायचे. तिकडं पश्चिम बंगाल मध्ये गेलं तर ते मुघल हुजूर मराठे आ गए म्हणून काटा फुटायचा त्यांच्या अंगावर. पण आताच्या मराठ्याची अवस्था झाली कशी? कुत्रा हाल खाईना मराठ्याचा. आता कुणीही येतंय टिकली मारून जातंय. आणि मराठा विभागला गेला आपला पक्षामध्ये, संघटनेमध्ये, जातीपातीमध्ये. प्रत्येकाला वाटतं मी लय मोठा आहे. प्रत्येक मराठ्याच्या माणसाला वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही. बहुत भेद आहे. आणि या समाजात जाती फक्त दोनच आहेत, श्रीमंत आणि गरीब. बाकीच्या जाती नाहीत. सख्या भाव सुद्धा बारक्या गरीब भावाला विचारत नाही. एकमेकाला समोरून राहिलं, संघटित राहिलं तरच तुम्हाला आम्हाला किंमत आहे. आता हे सरकार का नमलं? संघटित झालो आपण म्हणून मुख्यमंत्री एका बाजूला गेला. पण माझं सांगणं आहे फडणवीसांना, फडणवीस साहेब
गावचा ग्रामपंचायतचा सरपंच जनतेतून निवडला, नगरपंचायतीचा नगराध्यक्ष जनतेतून निवडला, नगराध्यक्ष महानगरपालिकेचा जनतेतून निवडाल. पण हिम्मत असेल तर मुख्यमंत्री एकदा जनतेतून निवडून बघा. हा मराठ्याचा फकड्या नाही निवडून मुख्यमंत्री या खुर्चीवर बसला तर नाव लावणार नाही मराठा. मनोज जरांगे पाटील खुर्ची हलवून टाकली, एकीकडे मुख्यमंत्री एकीकडे जरांगे पाटील. हा असा मर्द मराठा रणी पळता भुईथोडी केली ह्या वाघाने सुद्धा ह्यांना. असा मर्द मराठा रणी मारितो हाक जिरहाजी जी मारितो हाक जिरहाजी जी मारितो हाक जिरहाजी जी. प्रत्यक्ष वैर्याला मग पडे बघा धाक जिरहाजी जी पडे बघा. हाक जिरहाजी जी पडे बघा हाक जिरहाजी जी. मावळ संघटित केले संघटित केले सजवुनी भाले, मावळे संघटित केले सजवुनी भाले, रक्तानी नहाले रक्तानेच लिहिला अमर इतिहास. रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. शाहीर इंदलकर गातो पवाड्यास जी जी जी. शाहीर इंदलकर गातो पवाड्यास जी जी. शाहीर इंदलकर गातो पवाड्यास जी जी जी. आणि मग मावळे संघटित करायचे. पण त्याआधी छत्रपती शिवरायांचा जन्म कशा पद्धतीने झाला त्यांच्या जन्माचं वर्णन आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या सुपुत्र बार्शीचे शाहीर अमर शेख करतायत. कशा पद्धतीनं एके रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला, झाला उमगे ना मानवाला, झाला उभा केला मानवाला, झाला उभा केला मानवाला. रात्रीच्या गर्द अंधाराला, रात्रीच्या गर्द अंधाराला, चिरून सूर्य उदय कसा झाला, झाला. अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष डुलला, आंब्याच्या डोलीत कोयाळ दडला, सूर मंजुळ त्यान काढला, चिमण्यानं रचिवची वाट केला, पोपटांचा थवा गात उडला, बोध मग मानवाला झाला. काय बोध झाला? सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले, चराचर होऊन शिवाचा भाट, चराचर होऊन शिवाचा भास, चराचर होऊन शिवाचा भास. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिरान त्यातूनच वाट, शाहिरामर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो दादा. दादार जिर राजिर जी, दादार जिर राजिर जी. शिवरायांचा जन्म झाला तो काही नशिबाने झालेला नाही. मासाहेब जिजाऊंनी शंभू महादेवाला साकडं घातलं होतं, एक पुत्र असा दे मला म्हणून. जिजाऊंनी त्यांच्या कष्टाचं फळ म्हणा किंवा तुमचं आमचं नशीब म्हणा, जिजाऊंनी जन्म दिला. शाहीर अमर शेख सांगतात, आला आला शिवराया आला, जिजाऊन दिला योग्य समयाला, लाल जनतेला मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानं करार जय जयकार, मराठ्यानं करार जय जयकार. ओर त्या आईचे उपकार, ओर त्या आईचे उपकार, ओर त्या मातेचे उपकार, ओर त्या मातेचे उपकार. नाही रे नाही आपल्यानं नाही फिटणार जी जी जी. नाही रे नाही नाही आपल्यानं पिटणार जी जी, नाही नाही आपल्यानं पिटणार जी जी जी. शाहीर अमर शेखांनी सांगितलं, मराठानो करारे जय जयकार. मराठा हा आपल्या जातीपुरता त्यावेळेस मर्यादित नव्हता, आता मराठा मराठा चालू आहे. पण आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे, त्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब
सिंध, गुजरात, पंजाब प्रांत आहे, सिद्ध प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे आणि चौथा प्रांत होता तो मराठा प्रांत. हा महाराष्ट्राला पर्यायी शब्द मराठा म्हणून होता. कारण देश स्थापन झाला त्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला नव्हता. महाराष्ट्र 1960 साली स्थापन झाला. मग मराठा हा महाराष्ट्राला दुसरा पर्याय आहे. मराठ्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. म्हणून मराठा हा महाराष्ट्राचं नाव मराठा आहे. म्हणून शाहीर अमर शेख सांगतात, मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार. थोर त्या आईचे उपकार, थोर त्या आईचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार. नाही रे नाही आपल्यानं नाही फिटणार जी. नाही नाही आपल्याला पिटणार जी, नाही नाही आपल्याला पिटणार जी जी जी. पेरावतेच पीक येत. आज तुम्ही जे पेरताय ना तेच मागे उगवून येत. आता दुष्काळ पडला म्हणून पेरण्या थांबल्यात समजा. पाऊस भरला, निसर्गाने आपल्याला साथ दिली, धरण आपलं कसं तरी 60% जातंय. हे आपलं नशीब म्हणायचं. पण कधी आपण ज्वारी पेरली तर त्याची मका उगवत नाही. त्यामुळं कर्म जे कराल, समाजात जसं वागाल, समाजासाठी तुम्हाला यायला इथं नाही जमलं तर किमान मोबाईलवर स्टेटस तरी ठेवा. स्टेटस ठेवाय नाही जमलं तर आता त्यांना तिथं मागं बसून म्हणणं का काय आरक्षणाचं खरं असतं. कारण जे भोगतात त्यांना माहित आहे आरक्षण म्हणजे काय चीज असते. एका मार्कासाठी ज्यांची 10-10 वर्षे वाया गेलेले असतात, अशा पोरांसाठी हे शब्द म्हणजे काळजात सळई टोचल्यासारखं असतं. म्हणून समाजासाठी जेवढं होता येईल तेवढं करा. नसल तर काही बोलू नका, पण समाजासाठी जरा मरा. जे तुम्ही कर्म करताय, वर्गणी द्या. वर्गणी देता येत नसल तर त्याच्यात सहभागी व्हा. सहभागी होता येत नसल तर शांत राहा. हे सुद्धा लय मोठं काम आहे तुमचं, शांत राहणं सुद्धा. म्हणून पेरावतेच पीक येत, पेरावतेच पीक येत, जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीन पराक्रम पेरला, शहाजीन पराक्रम पेरला, शहाजीन पराक्रम पेरला. शिवाजी सर्जा अवतरला आणि महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला. जी महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला जी जी जी. महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला जी जी जी. मग छत्रपती शिवरायांचा जन्म इतक्या जोमात झाला शिवनेरी गडावर. आई जिजाऊ वंदन माझे तुझी या चरणाला, तुझी या चरणाला. आणि तुझ्याच पोटी शूर शिवाजी आले जन्माला, आले जन्माला. शिवाजी आले जन्माला, आले जन्माला. शिवाजी आले जन्माला. बाळासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि मग छत्रपती लहानाचे मोठे व्हायला लागलेले आहेत. हळूहळू त्यांना एक एक बाजी, तानाजी, येसाजी असे सवंगडी येऊन मिळायला लागलेले आहेत. राजाने बालपणी खेळ खेळावं, काठीचा घोडा करावा, तिथं आपलं सैन्य उभं करावं, जिजाऊ मासाहेबांनी कौतुक करावं. पण मासाहेब नाटकातला राजा करायचा नव्हता, मासाहेबांनी तयारच करायचं होतं असं ठरवलेलं होतं. आणि मग पुढे जाऊन राजे लहानाचे मोठे होत असताना पुणे आणि परिसरामध्ये राजे फेरफटका मारत असताना राजे रायरेश्वराच्या मंदिराकडे आलेले आहेत. संपूर्ण देशभर मोगली सत्तेचा अंमल होता. रायरेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर राजाने आपल्या डाव्या करंगळी कापली आणि शंभू महादेवाच्या पिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक केला. आणि शंभू महादेवाला काय म्हणत आहेत, हे शंभू महादेवा शक्ती द्या आम्हाला, शक्ती द्या आम्हाला. इथून पुढे जगायचं तर स्वराज्यासाठी. त्यावेळेचं त्यांचं स्वराज्य म्हणजे मराठा मुलूक होता. त्यावेळेचं त्यांचं स्वराज्य म्हणजे हे पूर्ण मराठा मुलूक होता. आताच आपलं स्वराज्य म्हणजे आपली मराठा समाज आहे. म्हणून आता आपलं जगणं मरणं सुद्धा मराठा समाजासाठी असावं. मरणं नाही, फक्त जगणं. मेला की तुम्ही संपला की जग संपलं. मरायचं नाही कोणी सुद्धा. आरक्षण मिळतं आणि मिळालं शिवाय आपण मरायचं नाही. मिळायच्या आधी नाही मरून फायदा.
आहे आम्हाला इथून पुढे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर फक्त स्वराज्यासाठी. हर हर महादेव! हर हर महादेव! शिवाजी महाराज